आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70% मतदान। सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान। 8 तारखेला मतमोजणी होणार। तर 3 एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला धक्का। राजधानी दिल्लीमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार। पोल डायरीनुसार भाजप 42 ते 50 जागा, आम आदमी पक्षाला 18 ते 25 जागा, तर काँग्रेसला फक्त 2 जागा मिळण्याचा अंदाज। आमदार रोहित पाटील यांची कवठे महांकाळ तालुक्यामधील कुचे गावातील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट। विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनाची तपासणी। विद्यार्थ्यांशी संवाद साधत भोजनाचा देखील आस्वाद घेतला। कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक यांचं महायुतीकडून पुनर्वसन होण्याची शक्यता। विधान परिषदेसाठी संजय मंडलिक यांचं नाव फायनल झाल्याची चर्चा। राज्यामध्ये सुरू असणारी शिवभोजन थाळी सुरूच ठेवा। छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। तर गरीब आणि गरजू लोकांसाठी शिवभोजन थाळी सुरू राहणं गरजेचं असल्याचं भुजबळांचं मत। प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर पंतप्रधान मोदींचं शाही स्नान। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील उपस्थिती। वाल्मिक कराड विरोधामध्ये ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली। याचिकाकर्त्याचा हेतू याचिकेतून स्पष्ट होत नसल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण। उद्योग जगताला महसूल विभागाचा मोठा दिलासा। औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन अकृषिक वापराची सनद आवश्यक नाही। चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्वच महसूल अधिकाऱ्यांना निर्देश। अवैधरित्या अमेरिकेमध्ये राहणाऱ्या 205 भारतीयांना बाहेर काढलं। भारतीयांना घेऊन अमेरिकेचं विमान अमृतसरमध्ये पोहोचलं। 205 पैकी 104 जणांची ओळख देखील पटली। त्यामधील 33 जण गुजरातचे तर 3 जण महाराष्ट्रातील असल्याची माहिती।